जा बाळा जा, सामान घेऊन घे चल. नाही. काय डॅम्बिस आहे ही. हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही. कारण अजूनही मी अक्षयची कायद्याने पत्नी आहे. आणि असे वादविवाद झाले म्हणून कोणी घर सोडून जात नाही ना. मला अक्षयचा स्वभाव अगदी नीट माहिती आहे. त्याला नेमकं काय हवंय ना आता ते कळत नाहीये त्याला. पण त्याला लवकरच कळेल याची मला खात्री आहे. त्याच्यावर कोणती गोष्ट लादली गेली नाही की तो 4 पावलं मागे येतो. अगं जेजुरी पण लादलं गेलं होतं त्याच्यावर. नाखुश होता तो. पण मला लागलं ना तर स्वतःचा अशक्तपणा विसरून मला उचलून गाभाऱ्यापर्यंत घेऊन गेला होता. असा आहे अक्षय. त्यामुळे काही करू नका आणि त्याला जज नका करू. आणि त्याने मला टाकून दिलंय या कन्क्लुजन वर नका येऊ. तो घरात असताना मला सामान नेल्यासारखं नेऊ नका. आणि आई ते परक्या ठिकाणी थोडीच आहे. माझ्या घरात माझ्या माणसांबरोबर आहे. हो ना माई. आता या बोक्याला हाताशी धरायला हवं. कुठल्या जन्मीचं मी पुण्य केलंय म्हणून तुझ्यासारखी नादसून मला मिळाली. कुठेही जाऊ देणार नाही हो मी तुला. काय बोलायचं आता. बिचारी सगळी माणसं चांगली आहेत पण जावयांनाच काय दुर्बुद्धी सुचली कोण जाणे. अमृता, आमची जबाबदारी आहे. अक्षय येईल परत. त्याच्या चुकीच्या मी जाणीव करून देऊ हो त्याला. माझ्यावर विश्वास ठेवा. अय माई. आई,
माही मी भाऊजींना फोन करते हा. नाही साहेब, आपण थोर आहात. बर, आम्ही आता निघतो. मधुरा, चला निघूया. मी खाली तुझी वाट बघतो. हा, ये. अमृता, बाळा. पक्की तुला माझ्याकडून काहीच मिळणार नाही, कारण माझं तुझ्यावर प्रेम नाहीच आहे. अक्षय, तुझं प्रेम आहे माझ्यावर. मला पण तिला दाखवून द्यायचं होतं की मी तुझ्याबरोबर खूप सुखी आनंदी आहे, आणि म्हणून मी तिला आपले सेल्फीज आणि फोटोज काढून पाठवत होतो.